Hello. Hello. Yes, sir. Yes, sir. See here, this is called as declaration of. इकडे लिहूया आपण. Declaration of user defined function. User defined function. UDF. Hello. Yes. ही जी स्टेप आहे ह्याला डिक्लेरेशन ऑफ फंक्शन म्हणायचं. कसं डिक्लेअर करायचं कळलं का? वॉइड लिहायचं आणि फंक्शनचं नाव लिहायचं, गोल कंस टाकायचे, सेमिकोलन द्यायचं. दिस इज द सिंटॅक्स. नोट्स मध्ये तुम्हाला सापडेल आहे सिंटॅक्स फॉर डिक्लेरेशन ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शन. मी इकडे लिहितोय बघा ना, डेटा टाईप, वन ब्लँक स्पेस, फंक्शनचं नेम, राउंड ब्रॅकेट, सेमिकोलन. दिस इज कॉल्ड ॲज सिंटॅक्स ऑफ डिक्लेरेशन ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शन. हॅलो. Yes, sir. जागेवर इंट वापरू शकता, कॅर वापरू शकता, डबल वापरू शकता, लॉंग वापरू शकता, अनसाइंड वापरू शकता, कॅर काय बघा ना, ऑल डेटा टाइप्स यू कॅन यूज डेटा टाइपच्या जागेवरती. आणि फंक्शनचं नाव जे काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. फंक्शनचं नाव लिहिण्यासाठी व्हेरिएबलच्या नावासारखी रूल्स आहेत त्याचे, त्याला आपण रूल्स ऑफ आयडेंटिफायर्स फॉलो करायचंय. फंक्शनचं नावामध्ये ब्लँक स्पेस चालत नाही, डिजिटनी चालू नाही करू शकत, ब्लँक स्पेसेस चालत नाहीत, ओनली अंडरस्कोर चालतो. अलग लक्षात. हॅलो. Yes, sir. हे कळली का स्टेप? दिस इज डिक्लेरेशन ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शन. हॅलो. Yes, sir. आता डेफिनेशन लिहितोय मी. डेफिनेशन ती आपल्या मेन फंक्शनच्या नंतर लिहायची. डेफिनेशन वी कॅन राईट ओव्हर हिअर. कुठे पण लिहा मग ती. वॉइड, फंक्शनचं नाव परत एकदा, डिस्प्ले MSG, मेसेज, काय पण नाव द्या त्याला बघा. When you are defining your user defined function, at that time syntax is different. तिथे सेमिकोलन येत नाही, ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट येतात. दिस इज द सिंटॅक्स फॉर डेफिनेशन ऑफ फंक्शन. कसं लिहिलं कळलं का? Yes, sir. वॉइड, फंक्शनचं नाव, राऊंड ब्रॅकेट, सेमिकोलन द्यायचा नाही, ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काही तुम्ही इन्स्ट्रक्शन्स लिहिणार ती ऍक्च्युली बॉडी असणार ह्या डिस्प्ले MSG नावाच्या फंक्शनची. आणि तुम्हाला जे काही स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करायचे ते ह्याच्या आतमध्ये लिहायचे. ह्याच्या आतमध्ये लिहायचे म्हणजे ते फंक्शनची डेफिनेशन झाली. त्या फंक्शनने काय काम करायचं हे सांगायचं. हॅलो. हॅलो. Yes, sir. काय अडचण? No, sir. आता मी काय करतोय बघा ना, इकडून मेन फंक्शनचं जे काही काम आहे ना, हे सगळं काम, कंट्रोल, इन्सर्ट, डिलीट, सगळं काम मी डिस्प्ले MSG नावाच्या फंक्शनला देतोय. काय अडचण? हॅलो. No, sir. काय केलं बघा, जे काम मेन फंक्शन करत होतं, CLR SCR ला बोलवायचं, प्रिंटएफ फंक्शनला बोलवायचं, गेट सेज फंक्शनला बोलवायचं, हे सगळं काम मी कुणाला दिलं? डिस्प्ले MSG नावाच्या फंक्शनला. हॅलो. Yes, sir. डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन हे CLR SCR, प्रिंटएफ आणि गेट सेज ह्या 3 फंक्शन्सला बोलवणार आहे ह्या केसमध्ये. म्हणजेच डिस्प्ले MSG नावाची ही डेफिनेशन झाली. सुरुवातीला ज्यावेळेस हे तिन्ही स्टेटमेंट्स ह्या मेन फंक्शन मध्ये होते त्यावेळेस ती मेन फंक्शनची डेफिनेशन होती. हॅलो. येस. Yes, sir. मेन फंक्शननी काय काम करायचं हे आपण लिहित होतो इतके दिवस त्या प्रोग्रामच्या आतमध्ये. प्रोग्राम लिहायचो म्हणजे बघा ना, आता आपण असं करतोय की जो मेन फंक्शन प्रोग्राम एक्झिक्यूट करत होता तो सगळाच्या सगळा प्रोग्राम दुसरं एखादं फंक्शन एक्झिक्यूट करू शकतं. त्याच्यासाठी ते फंक्शन डिफाईन करायला लागतं आणि ते अशा पद्धतीने डिफाईन केलं. काय अडचण? No, sir. एवढंच केलं मी आहे. ह्याला आपण इथे लिहितोय मी, हे काय आहे इथे लिहितोय मी, ह्याला डेफिनेशन म्हणतोय आपण. डेफिनेशन ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शन हे डेफिनेशन आहे. इथून चालू झाली डेफिनेशन, इथे संपली. हे काय आहे? डिक्लेरेशन आहे. काय अडचण? हॅलो. दिस इज डेफिनेशन अँड दिस इज डिक्लेरेशन. हॅलो. हॅलो. Yes, sir. आपण कंपाईल करतोय सगळ्यात पहिल्यांदा प्रोग्राम, चेक करतोय आपलं काही चुकलंय का. तो एरर देतोय एक. मला वाटतं हे वरती मी काहीतरी कमेंट लिहायला पाहिजे. सॉरी, त्याला घालवून टाकू. हे शिकवताना काहीतरी सांगितलं होतं मी, आठवत नाही मला. F2. येस. आता कंपाईल करा बघा. एरर काय नाहीत म्हणजे आपला प्रोग्राम 100% करेक्ट आहे. बरोबर का? Yes, sir. Yes, sir.
विचार करा. आता मी प्रोग्राम एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतोय. प्रोग्राम एक्झिक्यूट पण होणार आहे. प्रोग्राम एक्झिक्यूट झाला, पण आपल्याला आउटपुट स्क्रीन दिसली नाही. हॅलो. येस सर. समजण्यासाठी मी इकडे वेगळा मेसेज छापण्याची इन्स्ट्रक्शन देतोय प्रिंटफ फंक्शनला. हॅलो म्हणतो इकडे बघा. हॅलो. आणि आता एक्झिक्यूट, आता जर आउटपुट स्क्रीन बघितली तर ब्लँक स्क्रीन दिसेल. वेलकम दिसते, सॉरी. आता जर रन केलं तर आपल्याला हे वेलकम आणि हॅलो दिसणार. विचार करा का दिसणार ह्याचा विचार करा रात्री शांतपणे. 2 वेळा दिसेल, 2 वेळा एक्झिक्यूट केलं मी. हॅलो, वेलकम, हॅलो, हॅलो, हॅलो. येस. येस सर. आता मी थोडस इथे CLR फंक्शनला कॉल करतोय. CLR तर तो फक्त हॅलो दाखवणार. हॅलो. येस सर. तो फक्त हॅलो दाखवणार. येस. येस सर. ह्याचं कारण काय आहे, तर डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन आपण बोलवत नाहीये. वी आर नॉट कॉलिंग अवर डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन. हे काढून टाकलं, सेव्ह केलं, मी रन केलं. आपल्याला आता आउटपुट स्क्रीन ही हॅलो दिसते बरं का. मी आउटपुट स्क्रीन क्लिअर समजण्यासाठी क्लिअर करतोय CLR आणि एकदा फंक्शन एक्झिक्यूट करतोय मी. आता आउटपुट स्क्रीन क्लिअर झाली. आता मी CLR नावाचं फंक्शन डिलीट करतोय इथून, सेव्ह करतोय प्रोग्राम. मी एक्झिक्यूट करतोय माझा प्रोग्राम एक्झिक्यूट झाला, पण आता आउटपुट स्क्रीन वरती आपल्याला काय दिसणार नाही, का तर आउटपुट स्क्रीन क्लिअर केली आपण. हॅलो. येस सर. तुम्ही म्हणणार डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन डिक्लेअर केलं, डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन डिफाईन पण केलं, पण वेलकम मेसेज स्क्रीनवर का दिसत नाही? तर याचं रिझन काय आहे, डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन हे तुम्ही कॉल नाही केलं अजून मेन फंक्शन मध्ये. हॅलो. येस सर. जसं तुम्ही CLR फंक्शन कॉल केलं, वेलकम नावाचं फंक्शन कॉल केलं, getch नावाचं फंक्शन कॉल केलं, हे डिस्प्ले MSG नावाच्या फंक्शन मध्ये आपण कॉलिंग करतोय. सिमिलरली मेन नावाच्या फंक्शन मध्ये डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन कॉल करणं गरजेचं आहे. जर हे फंक्शन कॉल झालं तरच हा कोड एक्झिक्यूट होणार आहे. हॅलो. येस सर. Very important step, when you are using your user defined function, you will have to declare it, you will have to define it, and you will have to call it, and that calling we will have to do it in the main function. Calling जे काय आहे ते इथं मेन फंक्शनच्या आतमध्ये करायला पाहिजे. मेन फंक्शन ह्या डिस्प्ले MSG नावाच्या फंक्शनला कॉल करणार. डिस्प्ले MSG नावाच्या फंक्शनला मेन फंक्शननी कॉल केलं की डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन स्वतः एक्झिक्यूट होणार. एक्झिक्युशन चालू होणार बघा त्याचं आहे ना, बोलवलं की हा सगळा कोड एक्झिक्यूट करणार. येतं का लक्षात? हॅलो. येस सर. मग जसं आपण CLR फंक्शन कॉल करतोय त्याच पद्धतीने डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन कॉल केलं जातं. कसं करतोय बघा मी, डिस्प्ले MSG आणि राऊंड ब्रॅकेट आणि सेमीकोलन. आहे का हो साम्य दोन्ही मध्ये? जसं CLR फंक्शन कॉल केलं आपण, तसंच आपण डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन कॉल करतोय. इथे मी लिहितोय कॉलिंग ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शन. काय अडचण? नो सर. हे फंक्शन कॉल झालं बघा. आता हे समजण्यासाठी लिहिलं तर मी हे काढून टाकतोय मी. मेन फंक्शनला फक्त एकच काम आहे की डिस्प्ले MSG फंक्शनला कॉल करणे. हॅलो. त्याचं काम कमी झालं बघा. आधीच्या केसमध्ये मेन फंक्शनच CLR फंक्शनला कॉल करत होता, मेन फंक्शनच प्रिंटफ फंक्शनला कॉल करत होता, मेन फंक्शनच getch फंक्शनला कॉल करत होता. ते आपण सगळं काम डिस्प्ले MSG नावाच्या फंक्शनला दिलेलं आहे. डिस्प्ले MSG इज आवर युजर डिफाईन्ड फंक्शन दॅट वी डिक्लेअर, दॅट वी डिफाईन अँड दॅट वी आर कॉलिंग फ्रॉम द मेन फंक्शन. मेन फंक्शनचा लोड कमी झाला का हो? येस सर. मेन फंक्शनचा लोड काय? डिस्प्ले MSG नावाच्या फंक्शनला फक्त बोलवणे. डिस्प्ले MSG नावाच्या फंक्शनला बोलवलं की डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन हे सगळं एक्झिक्यूट करणार. येस. येस सर. आता मी कमेंट पास करतोय. कमेंट पास केलं म्हणजे डिस्प्ले MSG फंक्शन आपण कॉल नाही केलं. मी रन करतोय प्रोग्राम. आउटपुट स्क्रीन वरती काय दिसणार नाही अजून पण. येस. हॅलो. येस सर. आता आपण काय करतोय, डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन आपण कॉल करतोय. मी परत एकदा रिमूव्ह करतोय कमेंट. डिस्प्ले MSG फंक्शन वी आर कॉलिंग फ्रॉम द मेन फंक्शन. आता मी एक्झिक्यूट करतोय तर डिस्प्ले MSG नावाचं फंक्शन एक्झिक्यूट झालेलं आहे इकडे. हॅलो. कळलं का? येस सर. येस सर.
डिस्प्ले एमएसजी नावाच्या फंक्शन मध्येच मी अजून एक स्टेटमेंट ऍड करतोय बघा ना, printf /n वेलकम टू FY बीटेक असं काहीतरी लिहिलं बघा ना, FY बीटेक F2 सेव्ह केलं, रन केलं बघा. यस, येस सर. कळलं का? Yes, sir. आता हे एक्झिक्यूट कसं होतं ना, बघा ना एक्झिक्यूट कसं होतं. ऑलवेज एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम विल बी स्टार्टेड फ्रॉम द मेन फंक्शन. आय एम प्रेसिंग F7 की. आपला कंट्रोल कुठे आहे हो? मेन फंक्शन कशी आहे? येस सर. After this what will happen? Main function will call to display msg function. I am pressing F7 key. बघा ना कुठून कुठे कंट्रोल जंप मारतं. And once you are calling user defined function display msg function, so control of the computer will jump from display function to definition of the display msg function. Hello. Calling पासून कंट्रोल हा डेफिनेशन ऑफ डिस्प्ले एमएसजी फंक्शन कडे जातो. आय एम प्रेसिंग F7 की आणि कशा पद्धतीने ते एक्झिक्यूट होतं बघा. आता इथे आलो आपण. मी Alt F5 की प्रेस करून आउटपुट स्क्रीन दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही प्रिव्हियस आउटपुट स्क्रीन आहे आपली. यस, Yes, sir. आउटपुट स्क्रीन आहे आपली. आय एम प्रेसिंग F7 की. मग डिस्प्ले एमएसजी फंक्शन हा युजर डिफाईन्ड फंक्शनला, सॉरी हे कसले फंक्शन्स आहेत? लायब्ररी फंक्शन्सला बोलवणार आहे. आता बघा, डिस्प्ले एमएसजी फंक्शन विच इज आवर युजर डिफाईन्ड फंक्शन. दिस फंक्शन इज कॉलिंग टू CLR SCR फंक्शन. F7 की प्रेस करतोय मी. तो CLR SCR फंक्शनला कॉल करायला गेला तिकडे आतमध्ये. आता तो सगळा कोड एक्झिक्यूट करणार. डिस्प्ले एमएसजी फंक्शन एंटायरली एक्झिक्यूट होणार. मी Alt F5 की प्रेस करून अजून पण तुम्हाला प्रिव्हियस आउटपुट स्क्रीन दाखवतोय. जे प्रिव्हियस आउटपुट स्क्रीन पहिल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन केल्यानंतरचं आलेलं हे आउटपुट स्क्रीन आहे. येस, हॅलो. येस सर. आता तिकडे मी जसं F7 की प्रेस करणार, CLR SCR फंक्शनचं काम CLR SCR फंक्शन करून संपवणार. म्हणजे आपली आउटपुट स्क्रीन ही क्लिअर झाली. आता लेट अस चेक इट बाय प्रेसिंग Alt F5 की. येस, हॅलो. Yes, sir. आय एम प्रेसिंग F7 की. आता तो वेलकम मेसेज छापलेला असणार त्यांनी बघा. आय एम प्रेसिंग F7 की. गेट्स तो आता वेलकम टू FY बीटेक मेसेज छापणार. आय एम प्रेसिंग F7 की. आउटपुट स्क्रीन दिसणार आहे ना, दाखवणार तो होल्ड करून आउटपुट स्क्रीन. बघा ना, दिसलं. येस सर. आय एम प्रेसिंग एंटर की. आय एम प्रेस, बघा ना कंट्रोल आता एंडला आला आपला. इथून वापस कंट्रोल मेन फंक्शन कडे जातो. केला का? हॅलो. Yes, sir. कशा पद्धतीने प्रोग्राम एक्झिक्यूट होतो कळलं का? Yes, sir. समजलं काय? किती वेळ राहिला आपल्याकडे? संपलं टाइम. येस, थांबतोय आपण इकडे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. आय होप यू हॅव अंडरस्टूड हाऊ टू डिफाईन आवर ओन युजर डिफाईन्ड फंक्शन्स, हाऊ वी कॅन यूज इट अँड हाऊ इट इज रिड्युसिंग, ओके, काय म्हणणार, लोड ऑफ द मेन फंक्शन. येस, हॅलो, कळलं का बघा थोडं काही?